मकर संक्रांती झाली की वेध लागतात ते रथसप्तमीचे. यावर्षी रथसप्तमी ही 4 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. रथसप्तमीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. माघी सप्तमी, अचला सप्तमी तसेच रथसप्तमी या 3 नावांनी ओळखले जाते. नाव कोणतंही असलं तर यामध्ये सूर्यदेवाचीच उपासना केली जाते. सूर्यदेव हे रथावर विराजमान झालेले असतात. ह्या रथाला 7 घोडे असतात. हे 7 घोडे 7 वारांचे प्रतीक असते. आठवड्याचे 7 वारांचे प्रतीक असते. याला जे चाकं असतात ती 12 चाके असतात. ही चाके आपली जी रास असते त्या राशीतील 12च्या 12 राशीची चिन्हे दर्शवते. सूर्यदेवाचा रथ हा अरुण देव चालवत असतो. या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाल्यामुळे या दिवशी सूर्य जयंती सुद्धा म्हटले जाते. रथसप्तमीपासून या दिवसापासून सूर्यदेवाची उपासना करतात. त्यांची शक्ती, युक्ती आणि भक्ती वाढीस लागते. रथसप्तमीला काय काय करावे? रथसप्तमीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. शक्य असल्यास नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी. अर्घ्य देताना सूर्यदेवाचा मंत्र म्हणावा. रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा करणे आणि स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सूर्याची पूजा केल्याने आरोग्य, सौभाग्य, संतती आणि सौंदर्य प्राप्त होते असे मानले जाते. रथसप्तमीला काही उपाय केल्याने आपल्याला त्याचे खूप चांगले फळ मिळतात. रथसप्तमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानाच्या वेळी त्या पाण्यामध्ये आपल्याला रुईच्या झाडाची 7 पानांनी डोक्यावर धरावे. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्यदेवाच्या पूजेत नैवेद्य, तुपाचा दिवा, उदबत्ती लावून आरती करावी. पूजेनंतर वस्त्र, तीळ, धान्य इत्यादी गरजू व्यक्तींना दान करावे. नदीच्या काठावरती सूर्याची अष्टकोनी मूर्ती बनवून मध्यभागी स्थापना करून शिव-पार्वतीची पूजा करावी. पूजेनंतर त्या प्रतीकरूपी देवी देवतांचे माती घरी आणली जाते आणि देवाजवळ ठेवली जाते. पूजेनंतर ब्राह्मण तसेच गरीब व्यक्तीला दान करावे. पुढील काही गोष्टी केल्यानेही काय पुण्य मिळते हे जाणून घेऊया. रथसप्तमी ही माघ महिन्यात येते. माघ शुक्ल पक्षाच्या रथसप्तमीला सूर्योदयाच्या वेळी केसांवरून स्नान करावे. मनात काही केलमिश असेल तर ते दूर करून सूर्यदेवाला शरण जावे. रथसप्तमीला तीळ घालून पाण्याचे अर्घ्य सूर्याला द्यावे. संतती प्राप्तीसाठी सूर्य उपासना सुरू करावी आणि रथसप्तमीला सूर्यदेवाला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. जर तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या असतील, त्याविषयी मुक्ती मिळवायची असेल तर केसांची मुळे मजबूत करायची असतील तर त्या दिवशी नदी स्नान केले की आणि त्या जोडीला सूर्य उपासना केली तर त्याचे फळ मिळते.